आपला ढोकळा आणि हे आप्पे आता खाण्यासाठी तयार झालेले आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी। खूप सुंदर असा हा आपला ढोकळा झालेला आहे। एकदम मस्त। आप्पे पण आपले खूप छान झालेले आहेत। तर ही रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू मैत्रिणींनो। आपण आता घेणार आहोत 2 वाट्या रेशनचा तांदूळ आणि स्वच्छ असा निवडून आपल्याला तो घ्यायचा आहे। रेशनच्या तांदळापासून खूप अशा सुंदर रेसिपीज बनत असतात आणि आपण ही घेतली आहे आता 1 वाटी हरभऱ्याची डाळ। हे आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे आता मी स्वच्छ असं धुतलेलं आहे, मी हे झाकून ठेवलेलं आहे। आता हे आपण भिजू देणार आहे। मी हे सकाळी टाकलेलं होतं, तर दिवसभर मी हे भिजू दिलेलं आहे आणि हे बघा मी हे असं आता भिजवलेलं ते आहे त्यातलं पाणी वगैरे काढून टाकलेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक दळून घेणार आहोत। तर हे बघा मी हे डब्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण आपल्याला डब्याला झाकण पॅक लावल्यावरती आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं आंबतं। तर आता हे मी सगळं पीठ जे आहे ते डब्यात टाकलेलं आहे वाटून आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण मीठ आणि ते आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ जे आहे ते सगळ्या पिठामध्ये पसरून जाईल। तर आता हे मी पीठ बनवलेलं आहे, आता आपण झाकण लावून ठेवणार आहोत। मी आता हे रात्री बारीक केलेलं आहे, दिवसभर मी भिजू दिलेलं आहे आणि आता हे रात्री बारीक केलेलं आहे। मी असं झाकण लावून आता हा डब्बा असंच ठेवणार आहे। तर हे बघा आता सकाळपर्यंत जे आहे ते आपलं पीठ बघा किती सुंदर असं फुगून आलेलं आहे, ज्याला आपण आंबलेलं असं म्हणतो। हे बघा ते पीठ आपलं जे आहे ते डबल असं झालेलं आहे, छानपैकी ते आंबलेलं आहे। असं पीठ असल्यावरती यामध्ये इनोची पण काहीच आवश्यकता नसते। हा जो ढोकळा आहे हा माझी आजी बनवायची, तिच्यासारखा मी हा बनवलेला आहे आणि हा खूप असा स्पॉन्जी वगैरे यातला प्रकार नसतो यामध्ये, पण टेस्ट अशी खूप सुंदर येत असते, कारण हा आपण आंबवलेल्या पिठापासून बनवत आहोत आणि यामध्ये इनो आपण अजिबात टाकलेला नाहीये। तर हे बघा आपलं पीठ हे असं व्यवस्थित असं, हे बघा मैत्रिणींनो, आता मी हे तुमच्या समोरच झाकण उघडत आहे। तर आपण बघू आपल्या ढोकळ्याचं पीठ हे फुगलेलं आहे की नाही। हे बघा खूप सुंदर असं हे पीठ आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता ही आपली पारंपरिक पद्धतीने ढोकळा बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे बघा खूपच सुंदर असं आपलं हे पीठ झालेलं आहे। तर आता आपण ढोकळा बनवण्यासाठी आधी एका मिक्सरच्या बाउलमध्ये हिरवी मिरची वाटून घेणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। हे बघा मैत्रिणींनो, मी मिरच्या घेत आहे, हिरव्या मिरच्या, ज्या आपल्याला आता वाटून घ्यायचा आहे। घरीच असं सुंदर असा हा ढोकळा आपल्याला बनवता येणार आहे। थोडंसं फक्त आपल्याला ते भिजत टाकण्याचे थोडासा त्रास होणार आहे, पण हा ढोकळा खूपच छान असा बनत असतो। आता मी हे मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण मी ऍड करणार आहे बारीक करण्यासाठी। कोथिंबीर आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि आता हे मी बारीक वाटून घेणार आहे। हे आता मी बारीक करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो। आता हे जे वाटण आहे ते आपण ह्या पिठामध्ये ऍड करून घेणार आहोत। आपण यामध्ये ऑलरेडी मीठ हे टाकलेलंच आहे। आता हे जे वाटण आहे हे आपण यामध्ये टाकून घेऊया।
तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट करा मला की कसा झाला तुमचा हा पारंपरिक पद्धतीने ढोकळा. थोडंसं असं काही वेगळं खाण्याची इच्छा झाली वगैरे तर आपण ढोकळा बनवू शकतो. याचं पीठ पण आपण बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये 2-1 दिवस हे आपण स्टोअर करू शकतोय. आता हे पीठ आपण व्यवस्थित असं खूप हलवायचं नाहीये मैत्रिणींनो. हे बघा असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडी किंचित अशी हळद पण ऍड करणार आहोत. पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा असं हे आपलं पीठ छान असं फुगलेलं आहे, आंबलेलं आहे. थोडीशी आपल्याला हळद ऍड करायची आहे. मीठ आपण ऑलरेडी ऍड केलेले आहे. यामध्ये आपण थोडासा एकदम किंचित, तुम्ही स्किप पण करू शकताय, असा आपण खाण्याचा सोडा आता यामध्ये टाकणार आहोत. हे बघा असा थोडासा सोडा मी आता यामध्ये ऍड केलेला आहे आणि हे आता मी हलवून घेणार आहे. जास्त जोरात आपल्याला हलवायचं नाहीये. त्यामध्ये जे बबल झालेले आहे ते फुटून किंवा निघून गेले तर आपला ढोकळा हा फुलत नाही. तर आपल्याला थोडंसं असं हे फक्त हलवून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये आपण पाणी वगैरे ऍड केले नाही. आपण वाटताना जे पाणी ऍड केलेलं होतं तेच आहे. जास्त टाकायचं नाही, पातळ बनल्यास ढोकळा व्यवस्थित बनत नाही. आता मी जे आपण इडली बनवतो त्या इडलीच्या पात्रामध्ये मी ते लावणार आहे. स्टीमर म्हणून मी यूज करते. तुम्ही कुकरमध्ये पण लावू शकताय तुम्हाला हवं असल्यास. या प्लेट्स अशा काढून ठेवायच्या आहे ज्या आपल्याला नको आहे. यापूर्वी पण मी इडली पात्रातला ढोकळा शेअर केलेला आहे. ही पण रेसिपी तुम्ही बघा. रव्यापासून एकदम इन्स्टंट असा 15 ते 20 मिनिटात होणारा ढोकळा ही रेसिपी मी शेअर केलेली आहे ऑलरेडी. तुम्ही ती बघू शकताय. ती रवाच्या ढोकळ्याची. आता हे आपण जे आहे डाळ तांदूळ भिजवून असं केलेलं आहे. आता हे मी पाणी थोडंसं उकळू देणार आहे. तोपर्यंत मी एका कुकरचा जो डब्बा आहे त्याला मी तेल लावून हे मिश्रण यात ओतून घेणार आहे. तुम्हाला पण ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. तुम्ही ट्राय करून बघा. हे बघा आता आपण हे असं थोडंसं तेल ह्या भांड्याला लावून घेणार आहे जेणेकरून आपला ढोकळा खाली चिपकणार नाही. खूप असं पीठ एकदम टाकायचं नाहीये. एक 1.5 ते 2 इंच पीठ फक्त आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. खूप असं पीठ आपण यामध्ये नाही टाकणार आहोत. आता मी हे जे पीठ आहे आपलं हे यामध्ये ओतून घेते. तोपर्यंत आपलं हे पाणी गरम होत आहे. असं इडलीच्या पात्राचं तुम्ही आळूवडी किंवा डाळबट्टी बऱ्याच गोष्टींसाठी वापर करू शकता. तर आता हे आपलं पीठ मी ओतून घेणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये. हे बघा आता मी डायरेक्ट डब्यातच हे पीठ ठेवलेलं आहे. मी कुठला बाउल वगैरे मध्ये हे पीठ काढलेलं नाहीये. हे बघा तर असं आपल्याला 1.5 ते 2 इंचच फक्त हे पीठ या डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा असेल तर तुम्ही त्यासाठी दुसरा डब्बा घेऊ शकता. आपलं हे पाणी पण उकळत आहे तोपर्यंत मी दुसरा डब्बा घेते. तेल लावून आपण 2 दालनांमध्ये हे ढोकळ्याचं पीठ ठेवणार आहोत. डब्बा सापडत नव्हता मला. हे बघा आता याच्यामध्ये परत असं आपण तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित. एकदम बेसिक पासून मी रेसिपी सांगितलेली आहे.
ज्यांना येत नाही बनवता किंवा मुली पण आपल्या इथं आवड असते त्यांना काय बनवण्याची, त्या सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात. आपण आता हे उरलेलं पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपण हे 2 डालना असे लावणार आहोत. हे बघा असे आपले 2 डालनं हे झालेले आहे. जे पाणी उकळलं आपण त्यामध्ये एकावर एक असे ठेवणार आहोत. तोपर्यंत मी एक साईडला आता हे जे पीठ आहे यापासून आपण आप्पे देखील बनवू शकतो, ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी घेतलं आहे आप्पे पात्र. तुमच्याकडे असेलच, ते सगळ्याच गृहिणींच्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. हे कामावरून जाऊन आल्यावर मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ बनवत आहे, मैत्रिणींसोबत शेअर करत आहे ही रेसिपी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा आता मी एक साईडला या पिठापासून आप्पे कसे बनवायचे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. आप्पे पात्रामध्ये मी पीठ घेतलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये मी हे आपण जे ढोकळ्यासाठी पीठ बनवलेलं आहे ते टाकणार आहोत. खूप छान अशी ही टेस्ट लागते याची. एक साईडला आपलं ढोकळा तयार होत आहे आणि एक साईडला आपले आप्पे तयार होत आहे. 2 रेसिपी आपण या पिठापासून करू शकतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये भाज्या देखील ॲड करू शकता, पण आपलं हे ढोकळ्याचं पीठ आहे तर थोड्याशा पिठासाठी पुन्हा डालन लावायचं, त्यापेक्षा मी हे आप्पे एक साईडला करून घेत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, असं आपल्याला हे पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपले आप्पे हे तयार होणार आहेत. तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघण्यासाठी आवडेल ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मला सांगा तुम्हाला अजून कुठली रेसिपी बनवायची किंवा येत नसेल तर मी ती तुम्हाला नक्की दाखवेल. आता आपण या आप्प्यांवरती झाकण ठेवणार आहोत. खूप अशा महिला आहेत ज्यांना किचनमध्ये काही वेगळं असं बनवण्याची इच्छा असते. काही लेडीज आहे, काही मैत्रिणी अशा पण आहे ज्यांना किचनमध्ये अजिबात काही बनवायची इच्छा नसते. पण मला खूप खरंच आवड आहे रेसिपीज बनवण्याची वेगवेगळ्या. त्यामुळे मी कामावरतून जाऊन आल्यावर या रेसिपी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. तसेच माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये मी कामाच्या ठिकाणचे जे वातावरण वगैरे किंवा ज्या गोष्टी असतात त्याचे सुद्धा मी व्हिडिओज बनवलेले आहे. वर्किंग वुमन, गृहिणी, हाऊसवाईफ, नोकरी करणारी महिला, तर हे पण मी व्हिडिओज मैत्रिणींनो बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला देखील लक्षात यावं की नेमकं नोकरी करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांचं आयुष्य हे कसं असतं. तर आता आपण हे पाणी उकळलेलं आहे, यामध्ये आपण स्टँड ठेवून घेणार आहोत खाली. माझा स्टँड कुठे गेला, हे बघा. आता आपण यामध्ये खाली स्टँड ठेवून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण हे डालन जे आहे हे ढोकळ्याचे ठेवणार आहोत. तोपर्यंत आपले हे आप्पे देखील बघा खूप छान असे झालेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी स्टँड ठेवलेला आहे. आपण जे पाणी टाकतो खाली ते खूप असं जास्त टाकायचं नाही, नाहीतर ते ह्या ज्या डालनामध्ये गेल्यावर आपलं रेसिपी जी आहे ती खराब होण्याचे चान्सेस असतात. हे बघा अशा पद्धतीने मी हे यामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि हे दुसरं पण डालन मी यामध्ये ठेवलेलं आहे. आपण यावरती आता झाकण ठेवून देणार आहोत आणि एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे आपण होऊ देणार आहोत. तोपर्यंत आपले आप्पे हे बघा असे छान असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. हे बघू शकता मैत्रिणी तुम्ही, खूप छान असे आप्पे हे तयार झालेले आहेत.
असे टम्म असे हे आपले आप्पे फुगलेले आहे। यामध्ये कुठलाही इनो किंवा दही वगैरे मी यूज केलेलं नाही। रेशनच्या तांदळापासून आपण ही सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे। खरं तर रेशनच्या तांदळापासून इडली, डोसा, आप्पे हे खूपच छान असे बनत असतात। मी दिवाळीची चकली सुद्धा जी आहे ती रेशनच्या तांदळापासून बनवते। हे बघा खूप सुंदर असे आपले आप्पे बनत आहे। आपले आप्पे एक साइडला बनत आहे। आता तोपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत। ढोकळ्यासाठी लागणारी जी चटणी आहे ती बनवून घेणार आहोत। तोपर्यंत मी आप्पे प्लेट मध्ये काढून घेते। हे बघा खूपच सुंदर असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत। हे बघा तुम्ही बघू शकता। आता मी बनवणार आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची चटणी, जी ढोकळ्याबरोबर आपल्याला खायची आहे। तर आता या आप्याच्या याच्यामध्ये मी अजून थोडंसं माझं पीठ उरलेलं आहे। आता हे फक्त 2 वाट्या तांदूळ आणि आपली 1 वाटी हरभऱ्याची डाळ यापासून आपल्या या सुंदर अशा 2 रेसिपीज तयार झालेल्या आहेत। ते पण रेशनचे तांदूळ यूज करून आपण हे बनवलेलं आहे। रेशनच्या तांदळाचं काय वापर करायचा, पण खरंच रेशनच्या तांदळाचा खिचडी भात, मसाले भात खूपच सुंदर असा बनत असतो। मोकळा ज्यांना भात आवडत असतो त्यांना तो खूपच आवडतो तो रेशनच्या तांदळाचा भात। आणि रेशनच्या तांदळाचे दळून आणून आपण त्या पिठापासून देखील वेगवेगळे गोष्टी ह्या करू शकतो। आता तुम्ही बघितलंच असेल माझ्या बऱ्याचशा रेसिपीज मध्ये तुम्हाला मी तांदळाचं पीठ वापरताना दिसत असेल। ते देखील मी रेशनच्या तांदळाचंच पीठ वापरत असते। भजी म्हणा किंवा कुठल्या पण गोष्टीत आपल्याला ते ऍड करायचं असेल तर, आणि करायचं खूपच छान टेस्ट आणि एक क्रिस्पीपणा येत असतो। हे बघा आता हे त्याचं एक साइडला परत लावलेलं आहे। आता आपण बनवणार आहोत चटणी। त्यासाठी आपण घेणार आहोत 2 हिरव्या मिरच्या। तुम्हाला हवा असल्यास, तिखट खात असल्यास तुम्ही जास्त पण घेऊ शकता। मी 2च घेतलीये कारण जास्त तिखट चटणी ही मला बनवायची नाहीये। कोथिंबीर आपल्याला थोडी जास्तीची घ्यायची आहे कारण आपण यामध्ये दुसरं काहीच ऍड करणार नाही आहोत। फक्त कोथिंबीर, मिरची, मीठ आणि थोडीशी साखर आपण यामध्ये टाकणार आहोत। असे एक साइडला ढोकळा आणि एक साइडला आप्पे हे बनत आहे। आणि आता मी जी चटणी तुम्हाला दाखवणार होती ही मिरची आणि कोथिंबीरीची, तर ती 2च मिरच्या मी ऍड केलेल्या आहे, तरी पण ती खूप तिखट झालेली आहे। अशी आता ही तिखट चटणी मी तुम्हाला म्हटली होती यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाहीये, पण आता ह्या चटणीमध्ये मी थोड्याशा डाळ्या टाकून घेणार आहे जेणेकरून याचा तिखटपणा जो आहे तो कमी होईल। बघा माझं काम वाढलेलं आहे। आता ही चटणी जी आहे ही बारीक करताना असं उडालेलं आहे, जे बऱ्याच महिलांकडून होत असतं। ती देखील चूक माझ्याकडून देखील झालेली आहे। ह्या भांड्यातनं असं हे माझ्याकडून नेहमीच उडत असतं। ही नेहमीच माझ्याकडून असं हे उडत असतं, तर तुम्ही काळजी घ्या बनवताना। ही बघा अशी ही चटणी मी आता तिखट झालेली होती थोड्या डाळ्या टाकून बनवून घेतलेली आहे। खूपच छान लागते ही पण चटणी। आपला हा ढोकळा छान असा फुगलेला आहे। आता चेक करून घेऊ आपण सुरी टाकून। थोडासा बाकी आहे अजून। आपला ढोकळा बनतो तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये आता कढईमध्ये हे ढोकळ्याला वरतून जे पाणी आपण टाकत असतो गोड पाणी, ते बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण यामध्ये थोडेसे तेल टाकलेले आहे। आता आपण टाकणार आहोत जिरे, मोहरी। थोडी मोहरी जी आहे ही आपल्याला जास्त टाकायची आहे आणि जिरे टाकलेले आहे। यामध्ये आपण आता ही एकच मिरची घालणार आहोत कारण आपण ऑलरेडी वाटून घेताना मिरचीचा वापर केलेला आहे। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत आता कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। हे बघा
हलवून घेतलेलं आहे आणि आता टाकणार आहोत पाणी। यामध्ये आता पाणी ॲड केलेलं आहे मी। आपल्याला ढोकळ्याला लागेल तेवढंच पाणी यामध्ये आपण टाकायचं आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि साखर। आता हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे, तोपर्यंत आपला ढोकळा हा होतच आहे। आपला ढोकळा आता छानपैकी असं झालेला आहे। आपण तो काढून घेणार आहोत। हे बघा खूप छान असा तो फुगलेला आहे। काळजी घ्यायची आपल्याला हे काढताना। हे बघा खूप छान असा आपला हा ढोकळा झालेला आहे। आता आपण जे फोडणीचं पाणी आहे ते यावरती टाकून घेणार आहोत। आता हा ढोकळा असा साईडने करून आपण मध्ये याला कट करून घेणार आहोत। हा ढोकळा असा आपण कापून घेतलेला आहे। आता त्यावरती आपण ॲड करणार आहोत हे पाणी, जे आपण आत्ता फोडणी दिलेली होती। खूप असं पाणी टाकायचं नाही आहे, थोडंच टाकायचं आहे। हे बघा हे पाणी सगळं यामध्ये आता जिरून जाणार आहे आणि आपल्या ढोकळ्याला याची छान टेस्ट येणार आहे। हे बघा असा ढोकळा जो आहे तो मी आता या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। हे आपले आप्पे, हे बघा ढोकळा आपला खूप छान असा मी तुम्हाला दाखवते झालेला आहे। हे बघा एकदम असा आपला पारंपरिक पद्धतीने जसं बनवतो तसा हा ढोकळा झालेला आहे। इनो वगैरे ॲड करायची काहीही आवश्यकता नाही आहे मैत्रिणींनो यामध्ये। आणि आता हे मी तुम्हाला आप्पे दाखवणार आहे। हे बघा किती सुंदर असे आप्पे पण आपले तयार झालेले आहे, जे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता। तर असे हे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा। हे बघा खूप सुंदर असा आपला ढोकळा झालेला आहे। मी तुम्हाला तो फोडून दाखवते, गरम आहे अजून तो। हे बघा तुम्ही बघू शकता आपण हरभऱ्याची डाळ यूज केलेली, त्याने असा एकदम सुंदर असा हा ढोकळा टेस्टी असा बनलेला आहे। असा ढोकळा माझी आजी बनवायची, जो मी आज ट्राय केलेला आहे आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। तयार आहे आपला हा ढोकळा आणि हे आप्पे।